आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यार हे असं अचानक काय झालंय गौरीजींना? लग्नच करायचं नाही म्हणतायत. अरे कालपर्यंत तर तयार होते ना. रुद्र तू थांब यार, मी बोलतो गौरीजींशी. त्यांना ना बहुतेक माझा राग आला असणार आहे. रुद्र मी ना गौरीजींची समजूत काढून त्यांना लग्नासाठी तयार करतो. हा मी आलोच. थांब, तू असं काही करणार नाहीस. का? अरे तुझ्या मनात काय चालू ते कळू दे ना त्यांना. त्यांच्या मनात जर लग्न करायचं नाहीये तर उगाच जबरदस्ती नको. अरे पण पार्टनर सॉरी, मी तुझं प्रॉमिस नाही पाळलं. पुष्पा मामा पार्टनर असं निघून का गेला माझ्याशी न बोलता? काय झालं त्याला? तो रागवलाय का माझ्यावर? तो आता माझ्याशी कधीच बोलणार नाही का? का नाही बोलणार तुझ्याशी? तो नक्की बोलेल. तसंही तो तुझ्यावर नाराज नाहीये. मग कोणावर आहे? गौरीजींवर नाराज आहे. का? काय झालं? आई बोलली का काही पार्टनरला? गौरीजी म्हणाल्या लग्नच करायचं नाहीये म्हणून. पार्टनरशी पण नाही? कोणाशीच नाही असं म्हणाली आई? हो ना, त्यांनी रुद्रचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. आता मलाही कळत नाहीये काय करायचं. पुष्पा बाबा घाबरू नको. बिट्टी आहे, टेन्शन नाही. मी आईला समजावते, तू पार्टनरचा राग काढ. चालेल. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. चला. हद्द झाली आता. अशा वागण्याला काय अर्थ आहे का? हा, हेड सर्वांनी काम करत बसायचं आणि यांनी सुट्टी घ्यायची आणि जायचं फिरायला. यांना येऊ दे. हा, याच्यावर पगारच कापतो असा. चंदू, अरे पगार कसा कापणार आहेस तू गौरीचा? सासरी जाणार आहे ना ती, मग नवी मेड शोधावीच लागणार तुला. कसल्या सासरी? मी परवानगी नाही दिली तिला. अरे परवानगी कसली देणार तू? आता तिचं लग्न होणार आहे, ती सासरी जाणार आहे, मग तुला मेड आणावीच लागणार ना दुसरी. पण गौरी सारखीच आण बरं का. अगदी गौरी किती घरासाठी करते, सगळं घर सांभाळते, सगळं निगुतीने करते. परक्या माणसांसाठी कोण करतं रे एवढं? ती असली ना की मला काही चिंता नसते. तू म्हणतेय की गौरी सारखीच मेड आण, पण ते शक्यच नाहीये रे. गौरी सारखी दुसरी कोणी नाहीच आहे. अरे मग मीच तर घेऊन आलोय तिला. कशी लाखात एक सून शोधली ना तुमच्यासाठी. सून? अरे मेड. आपण ते आता सून होणारच आहे ना. गौरी, गौरी कुठे? गौरी नाहीये, पण चंदू करेल ना. काही काम होतं का तुझं? अगं नाही, मला ना एक गुड न्यूज द्यायची होती. ती पण चालेल मला. द्या. म्हणजे तुम्ही मला द्या, मी तिला देईल. अरे तिला काही वस्तू द्यायची नाहीये, तिला बातमी सांगायची आहे, कळलं का? काय ग, काय गुड न्यूज आहे? अगं मी पुष्पा आणि गौरीसाठी ना मुंबईत फ्लॅट बघितलाय. फ्लॅट? हो, म्हणजे आता इथे काही देणं शक्य नाहीये, म्हणून म्हटलं की निदान मुंबईत तरी राहतील. त्यांचा संसार चांगला व्हावा एवढीच इच्छा ग, बाकी काय. म्हणून मुंबईत फ्लॅट बघितलाय त्यांच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये.
गरज नाहीये म्हणजे? अगं तू टेन्शन नको घेऊ. अगं खर्च सगळा आम्हीच करणार आहोत. म्हणजे इथे बंगला बांधून देणार होतो ना, त्या बदल्यात तिकडे फ्लॅट घेऊ इतकंच. हो, पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे सगळं करताय ती गोष्ट मी करणार नाहीये. करणार नाही म्हणजे? म्हणजे मी लग्न नाही करणार आहे. काय काय म्हणालीस तू? मी पुष्पाजींशी लग्न नाही करत आहे. नंदिनी, अगं काय बोलते ही मुलगी? लग्न करायचं नाही म्हणते. म्हणजे आपण हिच्या सुखासाठी एवढे प्रयत्न करतोय आणि चक्क नाही म्हणते. ए मुली, हे असं नाही चालणार. पुष्पाला तरी माहितीये का? मी सांगितलंय त्यांना. अहो रेवती आंटी काय करते? हात सोडा प्लीज. रेवती आंटी. रेवती, अगं सोड ना त्याला, हात दुखेल त्याचा. रेवती आंटी प्लीज हात सोडा ना. काय झालंय? अगं रेवती, काय करताय? काय झालंय? काय विचारतोयस मला? तू काय केलंस सांग. मी काय केलं? काय मुलगा आहे हा? मलाच विचारतोय काय केलं म्हणून. रेवती तू आधी शांत हो. सांगतो का रे? गौरी सांगत होती तू लग्न मोडलंस म्हणून. खरंय का हे? पुष्पा, काय झालंय सांग ना. तू इतका आनंदात होतास आणि मग आता अचानक. अरे नका रे अशी चेष्टा करू. नंदाई, चेष्टा नाही करत आहे, पण खरंच मी आणि गौरीची लग्न नाही करत आहोत. अरे पण का? तू तरी समजाव ना तिला. आता कसं सांगू तुम्हाला? मलाही हे लग्न करायचं नाहीये. अरे बोल ना, का उभा आहेस सुंबासारखा? काय विचारतेय मी? का मोडलंस लग्न? कारण मी भांडलोय गौरीजींशी. त्या मला रुद्रापासून लांब करत होत्या. म्हणजे तुम्ही ऐकलत ना सगळ्यांनी? त्यांनी परस्पर ठरवून टाकलं की लग्नानंतर आम्ही दुसरीकडे लांब कुठेतरी राहणार आहोत. मला सुद्धा विचारलंही नाही. म्हणून लग्न मोडलंस तू? मी म्हणजे मी नाही मोडलं. त्यांनी मोडायला भाग पाडलं. त्या लग्नाच्या आधीच आमच्या मैत्रीत फूट पाडायला निघाल्या होत्या. अरे मूर्ख आहेस का तू? अरे मित्रासाठी कुणी लग्न मोडतं का? आणि रुद्रा बरोबर संसार मांडणार होतास का तू? आता विश्वासच बसत नाहीये. अरे तुम्ही मुंबईत सेटल होणार म्हटल्यावर मी फ्लॅट बुक केला होता तुमच्यासाठी. याला समजाव ना, नाही तर मी. अगं हो पुष्पा, अरे काय रे असे लहान मुलासारखे वागताय तू? नंदाई, तुम्ही सगळेच जण मस्करीत मला आणि रुद्राला नवरा बायको म्हणता ना. म्हणून काय लग्न मोडणार आहेस का तू? नंदाई, तुला माहितीये ना आमचं नातं त्या पलीकडचं आहे. मी रुद्रापासून लांब राहायची कल्पना सुद्धा करू शकत नाही. अगं तो फक्त मित्र नाही, भाऊ आहे माझा. तो सोलमेट आहे माझा. म्हणजे तो जर साक्षात रुद्र असेल ना तर मी त्याचा नंदी आहे. तो कृष्ण तर मी सुदामा. हे बघ, मी एक वेळ लग्न केल्याशिवाय राहू शकतो, पण रुद्राला रोज भेटल्याशिवाय नाही जगू शकणार. हे सुदामा,
उद्या रुद्रचं लग्न होईल तेव्हा काय करणार आहेस तू? असंच राहणार आहेस का आयुष्यभर बिन लग्नाचा? मी सांगितलंय त्याला. काय काय सांगितलंयस? हेच की त्याचं लग्न झालं तरी मी त्याच्या आजूबाजूलाच घुटमळणार आहे. मग भले त्याच्या बायकोला नाही आवडलं तरी चालेल किंवा त्याने हाकलून लावलं तरी चालेल. नंदाई, तू रुद्रला जन्म नाही दिलायस, पण तो जर तुझ्यापासून दूर गेला तर तू आनंदात राहू शकशील का? नाही ना. माझं पण तसंच आहे ग. आमचं रक्ताचं नातं नसलं तरी त्यापेक्षा मोठं आहे. पुष्पा, अक्कल आहे का ठिकाणावर तुझी? हा, तू काय बोलतोस तुला तरी कळतंय? हे नंदिनी, तू का बोलण्याचं खपवून घेतेस हे? तू आजीला सांगितलंस? हो. जा तू. अगं नंदिनी, अगं जा काय जा. चांगलं 2 मुस्काटीत मारून लग्नाला उभं करायला हवं यांना. त्यांनी काय होईल रेवती? अगं त्यांच्या मनात नसताना त्यांचं लग्न लावून देण्यात काय अर्थ आहे? त्यांना मनापासून वाटेल तेव्हा करतील ना ते लग्न. तू नको फार त्रास करून घेऊ. अगं आपल्याला वाटतं मुलं लहान आहेत, अगं पण ती खूप मोठी झाली आहेत आता. त्यांना त्यांचे निर्णय घेता येतात आणि आपण त्यांच्या निर्णयांचा आदर करायला हवा. आदर केला पाहिजे. आदर माय फूट. माझ्या लग्नाच्या विषयावरून ह्या घरात जे काही होतंय ते मला नाही बघवत आहे. त्यामुळे माझ्यासाठी मी लग्नाचा विषय कायमचा बंद केला. कपडे हवेत धुवायला. हा.
तर आतापर्यंत पार्टनरने सगळं त्याच्या मनातल्या आईला सांगितलं असतं. त्यांचं लग्न पण झालं असतं. ए छोटा रिचार्ज, माझ्यावर बिल फाडू नकोस तू. तुझ्या पार्टनरला काय करत होती सगळ्यांपासून लपवायची? आणि मी तर त्याचा चांगला मित्र आहे ना, माझ्यापासून पण लपवलं. हे बघ, मी तुझं काम केलंय, आता तू माझं काम कर. रुद्राने गौरीजींना सांगायला पाहिजे ग, नाही तर माझा त्याग फुकट जाईल ना यार. पण आई अशी अट्टी होईल माहिती नव्हतं ना. आता काय करायचं? पुष्पा मामा, आई कुठे? ते बघ तिकडे. बिट्टी, तू पटकन माझ्या मागे लप. का बरं? अगं आधी लप, मग सांगतो. ये बाहेर ये ना, बाहेर ये बिट्टी. बिट्टी बिट्टी, अरे बिट्टी. पुष्पा मामा, मला का लपवलं तुम्ही? अगं तुझ्या आईला आवडलं नसतं ना कदाचित तू माझ्या सोबत असते. का? कारण मी वाईट वागलो ना गौरीजींशी, त्यांना राग आलाय माझा. सॉरी गौरीजी. पुष्पा मामा, तुला आई खूप आवडते ना? हो. नाही नाही ग, ते जरा क्रॉस कनेक्शन झालं होतं. सॉरी, पण मी हे सगळं माझ्या आईसाठी केलं. बिट्टी, तू सॉरी नको म्हणूस, उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवं. गौरीजी आणि रुद्र एकमेकांसाठीच बनलेत आणि मी त्यांच्यामध्ये यायचं पाप करणार होतो, पण तू वाचवलंस मला. आणि तसही जिस सागर की गंगा उस सागर में जाए, जहां सूर संगम ना ताल मिले, वो परदेस भला क्यों जाए. काहीच कळलं नाही मला. जाऊ दे, ते माझ्यासाठीच होतं. तुला खूप वाईट वाटत असेल ना? अगं आयुष्यात जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तू माझी काळजी करू नकोस ग, मला कुणीही मिळेल, पण त्याआधी ह्या दोघांचं काय करायचं, म्हणजे यांना एकत्र कसं आणायचं याचा विचार कर. सुचलं, इकडे कानात सांगतो. काय ग, कुठे होतीस इतका वेळ? दिसली नाहीस सकाळपासून. बंगल्यात पाहिलं तिथेही नव्हतीस, बाहेरही नव्हतीस. याशी फिरत बसतेस ना, म्हणून अभ्यास होत नाही तुझा. अगं ते वरती भांडण सुरू होतं ना, मग ते पाहत बसली होती मी. भांडण कोणाचं ग? पुष्पा मामाचं पार्टनरचं, पार्टनरचं पुष्पा मामाचं पार्टनरचं. जोरदार भांडण सुरू होतं. ते अजून थोड्या वेळ चाललं असतं ना, मग तर डायरेक्ट फायटिंगच झाली असती त्यांची. काय, कशावरून भांडत होते? माझ्या लग्नावरून का? नाही, पार्टनरच्या लग्नावरून. काय? पण पार्टनरचं एका मुलीवर प्रेम आहे ना. काय म्हणालीस? अगं पार्टनरचं एका मुलीवर प्रेम आहे, प्रेम. रुद्र सरांचं? काही बोलतेस, मस्करी करतेस ना तू? नाही, मी मस्करी नाही करत आहे. मग तू नीट ऐकलं नसशील. मी नीट ऐकलंय. त्यांचं 10 मिनिटं भांडण चालू होतं आणि मी तिथेच थांबले होते. पार्टनरचं ना एका मुलीवर प्रेम आहे, प्रेम.
पण तो त्या मुलीला सांगतच नाहीये. त्याला तिच्याशी लग्नच नाही करायचंय. प्रेम आहे पण लग्नही नाही करायचंय. असं का? का नाही करायचंय लग्न? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो. पार्टनर लग्न करणार नाहीये कारण तू लग्न करणार नाहीये. माझ्या लग्नाला नाही म्हणण्याचा आणि त्यांच्या लग्नाचा काय संबंध येतो? मोठा संबंध आहे.